सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना नेहमी वाटतं केक खावा, पण आयत्या वेळेला केकची तयारी कशी करायची बरं? बघूयात आज आपण 1 बाउल झटपट होणारा केक कसा करायचा, तेही चॉकलेट फ्लेवरचा, मुलांच्या आवडीचा। तर सुरू करूया कृती करायला। तर इथे आपण घेतलाय मैदा 4 टेबलस्पून, कोको पावडर 1 टेबलस्पून, माझी डार्क आहे, तुमची जर लाईट असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून घ्या। बेकिंग पावडर घेतले 1/4 टेबलस्पून, बेकिंग सोडा घेतलाय 1/4 टेबलस्पून, तेल मी इथे घेतले 2 टेबलस्पून, पिठी साखर आहे ही आपली घरात केलेली 2 टेबलस्पून आणि साधारण पाव कप इथे मी दूध घेतलंय आणि आपला व्हॅनिला एसेन्स आहे। तर आधी आपले ड्राय इंग्रेडिएंट्स आपण एकत्र करून घेऊया। इथे घेतलाय मैदा, त्यात मी घालते कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि हे स्पॅच्युलाने आपण छान एकत्र करून घेऊयात। आता आपण वळूया वेट इंग्रेडिएंट्सकडे। तर मी इथे तेल घेतेय, मग केकची रेसिपी आहे, थोडे थोडे इंग्रेडिएंट्स असणार आहेत, त्यात मी घालते आपली पिठी साखर आणि आता हे आपण छान एकजीव करून घेऊया, म्हणजे आपला मग केक सुद्धा छान फ्लफी व्हायला मदत होईल। हे बघा असं छान फ्लफी झालंय। काय होतं, डायरेक्टली मगमध्ये जर सगळं मिक्स केलं ना तर कदाचित कुठेतरी गुठळा राहण्याचे चान्सेस खूप असतात, त्यामुळे मी इथे वेगळं करून घेते बाउलमध्ये। आता ह्याच्यात आपण घालणार आहोत आपले सगळे ड्राय इंग्रेडिएंट्स आणि आता आपण घालूया ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स थोडासा आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत मग दूध, थोडं थोडं दूध घालूया जसं लागेल तसं आणि मिक्स करून घेऊया। तर इथे अजून थोडं दूध मी वगळलेलंच आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं छान फ्लोईंग बॅटर झालेलं आहे ह्याचं। आता आपण थोडेसे ह्याच्यामध्ये चोको चिप्स टाकूया आणि वरनं गार्निशिंगला पण टाकूया, म्हणजे मुलांना खायला खूप छान मज्जा येईल। आता मी इथे मायक्रोवेव्ह सेफ बाउल घेतलेला आहे, त्याला ग्रीस करून घेतले तेलाने आणि आता आपण इथे हे ट्रान्सफर करूया बॅटर ह्या बाउलमध्ये। आता हे ट्रान्सफर करून झालेलं आहे, थोडंसं टॅप करायचं आणि आता वरनं गार्निशिंगला आपण ह्याच्यामध्ये पुन्हा चोको चिप्स घालायचे। तुम्हाला आवडत असेल तुम्ही डार्क कंपाऊंडमध्ये घातलात तरी चालेल। आणि आता हे आपण करूया मायक्रोवेव्ह डायरेक्टली 1.5 ते 2 मिनिटं, डिपेंडिंग ऑन तुमचा मायक्रोवेव्ह कसा आहे तसा। वाव, आता हा आपला मग केक तयार झालाय, तुम्ही बघू शकता मस्त दिसतोय। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। वाव, हा बघा किती मस्त सॉफ्ट आणि सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आपल्या मग केकचं। जरूर ट्राय करा आणि मला कमेंट्सनी कळवा। बाय।